नमस्कार, मी योगिता बिले. योगिताज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता बाप्पा म्हटलं की करंजी आलीच. कोकणात हमखास गणपती बाप्पा घरी आल्यानंतर केली जाते ती म्हणजे करंजी. करंजीमध्ये तीन प्रकार केले जातात. एक म्हणजे साठ्याची करंजी, ज्याला आपण पिठाची करंजी असं पण म्हणतो. ते चणे भाजून तो साठा केला जातो. त्याच्यानंतर रव्याची एक करंजी असते, म्हणजे रवा आणि सुकं खोबरं घालून जी बनवतात ती. आणि एक जी असते ती असते ओल्या नारळाची, म्हणजे ओलं खोबरं वापरून, म्हणजे डेसिकेटेड कोकणात आपण घरच्या घरी बनवून ती करंजी बनवतो. हे तीन प्रकार तुम्हाला कोकणातल्या प्रत्येक घराघरात मिळणार, कारण नवसाला पण करंजीचं तोरण बांधण्याची आपल्याकडे प्रथा आहे. भजन आलं की आपण करंज्या वाटतो, किंवा इतर आपल्या घरी कोणीही आलं तरी करंजी आणि पंचखाद्य हे तुम्हाला गणपतीच्या पहिल्या दिवशीपासून बाप्पा जाईपर्यंत तुम्हाला हे खायलाच मिळणार प्रत्येकाच्या घरी. आणि ह्या करंज्या कसं अगदी आता केल्या तुम्ही 15 दिवस, त्यापेक्षाही जास्त तुम्ही खाऊ शकता. त्याच सारणापासून तुम्ही मोदक सुद्धा करू शकता. तर आता हे चविष्ट सारण कसं बनवायचं आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ते पिठ्याचं सारण. आता यात कसं आहे की चणे भाजून हे सारण आपण बनवतो, अख्खे चणे भाजून. तर त्याच्यात आता तुम्हाला अजून सोपं हवं असेल तर चण्याच्या बदली तुम्ही चणा डाळ घेऊ शकता, किंवा अजूनही तुमच्याकडे वेळ कमी असेल तर पंढरपुरी डाळ, ज्याला भाजकी डाळ आपण म्हणतो, ते वापरून पण तुम्ही करू शकता. मी जी पारंपरिक पद्धत आहे चणे भाजून, त्या चणे भाजून मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते भरडून, ते मिक्सरवर भरडून, म्हणजे अगदी घरच्या घरी तुम्ही हा साठा करून ठेवू शकता. आणि महिनाभर हा साठा चांगला राहतो, म्हणजे कधीही तुम्ही अगदी फ्रेश त्याच्या करंज्या करू शकता. तर हा आता साठा कसा करायचा, म्हणजे 1 किलोचं प्रमाण मी तुम्हाला दाखवते, 1 किलो चणे वापरून. तर आता त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेणार आहे आणि किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलंय ते तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईलच. आता हे सगळे चणे तुम्हाला दिसत असतील. आता त्यांचा कलर बदललाय, हे पहा. अशा प्रकारे ते दिसले पाहिजे. त्याच्यावर जे कव्हर आहे ना त्याचा थोडासा रंग बदलतो आणि त्याला असे डाग डाग पडल्यासारखे होतात. हे पहा, असे तुम्हाला मी दाखवते जवळून. अशा प्रकारे हे भाजले पाहिजेत. आणि अजून एक सोपी पद्धत म्हणजे हे थोडेसे थंड झाले की नाही की आपण याच्यातला एक जो हरभरा आहे ना तो खाऊन बघायचा, आणि दाताखाली असा कटकन आवाज आला पाहिजे. आणि खाल्ल्यावर आपल्याला समजतं की कच्चा आहे की अजून म्हणजे भाजलाय व्यवस्थित. ते असा हा व्यवस्थित भाजला हरभरा की आपलं सारण जे आहे ना ते छान होतं. आता हे थंड करून घेतलेत मी. आता मी हे मिक्सरला फिरवणार आहे, पण कसे फिरवणार आहे ते पण दाखवते तुम्हाला. तुमच्याकडे जर जातं असेल तर तुम्ही जात्यावर भरडू शकता. भरडणं म्हणजे काय, तर ह्याच्यावरचं जे साल असतं ना ते साल आपल्याला काढायचं असतं आणि मग डाळ त्याच्यापासून वेगळी करायची असते. आता प्रत्येकाच्या घरी जातं नाही, म्हणून आपण हे मिक्सरवर करणार आहोत. मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडे थोडे हरभरे घालणार आहे. पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण मिक्सरला भरडायचे नाहीये, ते एकदम थोडे थोडे बघा, एवढे कमी कमी, म्हणजे 3 मूठ होतील एवढे मी एका वेळेला घातलेत. आणि मिक्सर जो आहे ना तो रेग्युलर आपण जसं फिरवतो ना तसं न फिरवता उलट्या बाजूला फिरवायचा, म्हणजे एकदाच असं एकदम असं नाही तर भुगा होणार त्याचा. बंद सुरू असं करत मिक्सर फिरवून घ्यायचंय. हे बघा, मिक्सरला मी पल्स मोडवर हे फिरवून घेतलंय. अशा प्रकारे त्याची सालं वेगळी होतात. ही पहा, अशी त्याची सालं वेगळी होतात. हे आता मी सगळे फिरवून घेते, नंतर तुम्हाला दाखवते कसे पाखडायचे ते. आता हे सगळे चणे मी मिक्सरला भरडून घेतलेत. हे पहा, अशा प्रकारे होतात हे भरडल्यानंतर. आता हे आपल्याला पाखडून घ्यायचंय. आणि समजा खूपच जर असे अख्खे राहिले तर मग ते थोडेसे बाजूला काढून मिक्सरला एकदा आपण फिरवून घ्यायचे. आता मी हे पाखडते. असा एक अख्खा पेपर घालून घ्यायचा, कारण ह्याची जी टरफल आहेत ना ती खूपच उडतात, म्हणून असं. आणि नंतर म्हणजे अलगदपणे असं करायचं, म्हणजे त्याची ही सालं जी आहेत ना ही वेगळी होतात. ही बघा, ही अशी सालं आहेत ना ही वेगळी होतात. ही सालं आपल्याला टाकून द्यायची सगळी. अशा प्रकारे आपण हे पाकडून घ्यायचे. एकदम आपल्याला जमत नसेल तर थोडे थोडे आपण घ्यायचे, म्हणजे पटकन आपल्याला सालं बाजूला होतात. ही बघा, आता मी हे थोडेसे घेऊन दाखवते तुम्हाला. हे पहा, ही अशी सालं सगळी बाजूला काढायची पाकडून. असं हे सगळे आपण करून घ्यायचे. तुमच्याकडे जर सूप नसेल तर तुम्ही ताट किंवा परात वापरली तरी देखील चालतं.
आता हे सगळे चणे माझे आखडून झाले. अशा प्रकारे ही डाळ आपली तयार झाली आहे. थोडे थोडे अख्खे राहतात, तेवढे राहिले तरी चालतात. आता हे आपण घरघंटीला 1 नंबरची जाळी लावून आपण हे पीठ करून घेणार आहोत, म्हणजे ते एकदम चांगलं पीठ होतं. इथे मी 1 किलो चण्यासाठी अर्धा किलो सुकं खोबरं घेतलं आणि ते किसून मी अशा प्रकारे भाजून घेतलं. हे पहा, असं थोडंसं रंग बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचं. अजिबात जळू द्यायचं नाही, मंद गॅसवर व्यवस्थित एकदम ते भाजून घ्यायचंय. हे आता मी थंड करत ठेवते. तोपर्यंत चणे मी लावून घेतले, ते दाखवते तुम्हाला. आपण जे चणे भाजून भरडून पीठ केलं होतं त्याचं बरोबर 750 ग्रॅम एवढं पीठ भरलंय. हे पहा, मी आता वजन केलं त्याचं, तर 750 ग्रॅम म्हणजे पाव किलो जवळपास त्याची पोलपट वगैरे सगळं निघून गेलं. आता आपण एवढंच गुळ घेणार आहोत, म्हणजे 750 ग्रॅम हे पीठ आहे तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचंय. आता गुळ देखील मी मोजून घेतलंय. हे पहा, अगदी बारीक किसून घेतलंय. जेवढं जमेल तेवढं बारीक आपण किसून घ्यायचंय. हे पहा, 750 ग्रॅम गुळ घेतलंय. बारीक नाही आपण किसलं ना तर मग ते मिक्सरला फिरवताना पण मोठे मोठे खडे राहतात. आपण आता हे पिठात मिक्स करून घेऊया. आता या पिठात आपल्याला गुळ मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला दिसेल तर पिठाला एकदम छान कलर आलाय. जर आपले चणे खूप जास्त भाजले गेले ना तर या पिठाचा जो रंग आहे ना तो काळपट होतो आणि मग करंजी पण काळपट दिसते. म्हणून चणे भाजताना व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता यात मी हे गुळ मिक्स करते. बारीक किसलं की वेळ लागत नाही, मोठे तुम्ही खडे ठेवले ना की खूप वेळ लागतो. मग हे आता ह्याच्यात असं मिक्स करून घ्यायचं हाताने व्यवस्थित आणि हे पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे ते चांगलं एकजीव होईल. फक्त पीठ आणि गुळ हे दोनच वस्तू आपल्याला एकत्र करून मिक्सरला फिरवून घ्यायचंय. बाकी खोबरं वगैरे नंतर आपण मिक्स करणार आहोत. हे मिक्स करते, नंतर तुम्हाला दाखवते. आता या पिठात मी गुळ चांगलं मिक्स करून घेतलंय. त्या छोट्या ह्याच्यात जमेना म्हणून मी मोठं पातेलं घेतलंय. आता हे थोडं थोडं जे आहे ना मिश्रण हे आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचंय आणि हे एक एकदा मिक्सरला फक्त फिरवून घ्यायचंय, म्हणजे काय गुळ आणि पीठ आपलं फक्त एकजीव झालं पाहिजे. हे बघा, पिठात अशा प्रकारे गुळ चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याला थोडासा अजून रंग बदलतो त्याचा. अशा प्रकारे आता सगळं मी मिक्सरला फिरवून घेते. व्यवस्थित गुळ एकजीव झालं पाहिजे. हाताने आपण मिक्स करतो ना तेव्हा ते एकजीव होत नाही चांगलं, थोडे थोडे खडे राहतातच त्याच्यात. म्हणून मिक्सरला एकदा फिरवून एकत्र करून घ्यायचं. आता गुळ चांगलं मिक्स झालंय. आता याच्यात आपण उरलेलं साहित्य घालणार आहोत. हे आपण जे खोबरं भाजून घेतलेलं ते घालायचंय. त्यानंतर पाव कप तीळ घेतलेत मी इथे ह्या करंजीसाठी काळ्या तिळांचाच वापर केला जातो. तुम्ही पांढरे वापरले तरी देखील चालतात, पण पारंपरिक जी रेसिपी आहे त्याच्यात काळे तिळच वापरतात. 4 टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून घालते मी जायफळ पूड, अर्धा टीस्पून मीठ आणि 2 टीस्पून मी इथे सुंठ पावडर घालते. अशा प्रकारे हे सगळं साहित्य आपलं घालून झालंय. आता हे चांगलं मिक्स करायचंय. बेसन आहे म्हणून आपण थोडीशी सुंठ पावडर ऍड करायची, म्हणजे पोटाला काही त्रास होत नाही आपल्या. आता हे जे सारण आहे ते तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. अगदी 1.5-2 महिना काहीही होत नाही या सारणाला. खूप जास्त दिवस जर ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. ह्याची मोदक करंजी दोन्ही पण छान होतं. अगदी तुम्ही थोडंसं तूप जर गरम करून घातलं तर ह्याचे लाडू पण लगेच तुम्ही बांधू शकता. अचूक प्रमाणात आपलं हे करंजीचं सारण तयार आहे. आमच्याकडे ह्याला पिठ्याची करंजीच म्हणतात. सगळ्यांची अगदी फेवरेट आहे आणि खायला खूप छान लागते. आता इथे आपण चणे भाजून बनवलंय. तुम्हाला जर तेवढे कष्ट करायचे नसतील तर तुम्ही चणा डाळ भाजून पण करू शकता किंवा भाजकी डाळ पण वापरू शकता. पण चणे भाजून जे सारण बनवतात ना त्याला खूप जास्त टेस्ट असते, कारण तुम्ही पाहिलं त्याला कष्ट पण तेवढेच आहेत. म्हणून मी अगोदरच तुम्हाला हे सारण दाखवते, म्हणजे तुम्ही झटपट हे बनवून ठेवू शकता. हे जे आपण सारण बनवलंय त्याच्यात बरोबर 121 करंज्या तयार होतात मीडियम साईजच्या. लहान मोठ्या जर तुमच्या कशा साईजनुसार करंजीचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं.
पण मीडियम साईजचे ज्या आहेत त्या बरोबर तेवढ्या करंज्या होतात, 121 करंजी होतात. या अगोदर पाव किलोचे मी तुम्हाला दाखवलेल्याच आहेत, त्याच्यावरनं तुमचा अंदाज येईल तुम्हाला. हे बघा आता हे चांगलं मिक्स झालंय. त्याला बघा कलर किती छान आलाय बघा. हे बघा मस्तच त्याला रंग आलाय. परफेक्ट असं करंजीचं हे सारण आपलं तयार आहे. हे पहा आणि छान एकदम मोकळं झालंय, व्यवस्थित सगळं बसलंय. त्याच्यात तीळ पण अगदी परफेक्ट पडलेत. असं पण तुम्ही सारण करून बघा आणि मग करंज्या कशा लागतात ते मला सांगा. आपण जे सगळं प्रमाण घेतलं होतं त्याच्यात बरोबर 1 किलो 925 ग्रॅम एवढं सारण हे तयार झालंय परफेक्ट. 121 करंज्या तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे होतातच, तर त्या प्रमाणात तुम्ही हे बनवू शकता. ह्याच्या अर्ध कमी केवढं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही हे सारण बनवा आणि झटपट ह्या पारंपरिक पद्धतीच्या करंज्या बनवून पहा. तर हा पिठाच्या करंजीचा साठा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर आपले दोन्ही चॅनल योगिताज किचन व योगिताज किचन एक्स्ट्राज यांना सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.